Hello students, welcome to our channel. Today we are going to study Standard 10th English Marathi Medium Unit 1 Lesson 1. If you have a page textbook, open it page number 2. And the name of the lesson is, it's a poem, not a lesson. Okay? काय शिकणार आहोत आपण? Unit 1 चा पहिला lesson. Lesson नाही, ते काय आहे? Poem आहे. 1.1 A Teenager's Prayer. Hope so everyone opened the book. Okay, it looks like this. Unit 1, दिसतं का इकडे? 1.1 A Teenager's Prayer. ओके, सगळेजण रेडी आहात आपल्या आपल्या ह्याच्यावरून बुक ओपन करून? तर लेट अस स्टार्ट नाउ. आधी पोएम एक्सप्लेन करण्याआधी मी तुम्हाला हे वॉर्मिंग अपचं पटकन सांगते. इकडे काय दिलंय? वेन यू हॅव टू, आता टीनेजर्स प्रेयर, आधी हे समजायला पाहिजे. टीनेजर म्हणजे कोण? यंग, ज्यांचं वय 12च्या नंतर म्हणजे 13 पासून 19 एज पर्यंत जी मुलं असतात त्यांना म्हणतात टीनेजर. आणि प्रेयर म्हणजे काय ते तर माहित आहे, प्रार्थना. करेक्ट? तर टीनेजर म्हणजे काय? एक यंग मुलाची प्रार्थना आहे. आणि यंग म्हणजे 13 ते 19 वर्ष. हा वर्ष खूप इम्पॉर्टंट असतो लाईफचा. तो मुलगा किंवा ती मुलगी काय प्रार्थना करते देवाकडे ते लिहिलंय. आणि पोएट कोण आहे? मॉर्स, जे मॉर्स. Before I begin, let us complete this chit chat, a quick chit discussion. Now इकडे काय लिहिलंय? From groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. म्हणजे काय? तुम्हाला काय करायचंय? ग्रुप तयार करायचंय. आता ग्रुप नसेल, तुम्ही एक मित्रमैत्रिणी जवळपास असाल तर ग्रुप तयार करा आणि मग हे डिस्कस करा. जर आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट डिसिजन्स, वेन म्हणजे कधी, जेव्हा पण, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू? जर तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट डिसिजन्स म्हणजे काय, निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही कुणाला विचारता का स्वतःच करून घेतात डिसिजन? नाही ना, अजून लहान आहात तर कुणाला तरी विचारावं लागतं. मोठी माणसं सुद्धा विचारतात, आई वडिलांना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा घरातली जी कोण असतील त्यांना किंवा त्यांचे फ्रेंडला, कुणालाही ज्यांच्यावर आपल्याला भरोसा असतो त्यांना विचारायचं असतं, कुणालाही नाही. आपण रस्त्यात जाणारे लोकांना विचारणार का मला असं डिसिजन घ्यायचंय, घेऊ का? नाही ना. जर त्यांच्यावर आपला विश्वास असेल तर इकडे असा प्रश्न आहे, जर तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही कुणाचं म्हणजे हे घेणार, ओपिनियन घेणार. आणि ते काय करायचं आपल्याला? गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5. म्हणजे सर्वात आधी कुणाला तुम्ही विचारणार ते लिहायचं इकडे. कन्सल्ट पॅरेंट्स. आता प्रत्येक जण वेगवेगळं हे असणार, सगळ्यांचं सेम नसणार, म्हणून मी हे करणार नाही, तुम्ही स्वतः करायचं. कन्सल्ट पॅरेंट्स, एल्डर्स म्हणजे आई वडिलांना किंवा आपल्याहून मोठे असतात त्यांना विचारायचं. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. फ्रेंड्स म्हणजे माहिती आहे, मित्रमैत्रिणी, त्यांना विचारायचं काय करू मी, असं असं प्रश्न पडलाय, मला डिसिजन घ्यायचंय, काय करू मी, मला असं वाटतं, ते बरोबर आहे का? तिसरं काय? प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देव सगळ्यांचाच देव असतो, फक्त वेगवेगळे देव असतात, तर प्रत्येक जण कोणते कुठल्या ना कुठल्या तरी देवाला प्रार्थना करतोच ना. तर तिसरा ऑप्शन काय? देवाला विचारतात का, देवाला प्रार्थना करून सांगतात का मला मदत कर म्हणून. चौथा हा आहे थिंक डीपली इन सायलेन्स. म्हणजे कुणाला न विचारता स्वतःच, सायलेन्स म्हणजे एकदम शांतपणे स्वतःच विचार करतात. असं केल्यावर काय होईल, तसं मी डिसिजन घेतलं तर काय होईल, असं स्वतः थिंक डीपली. पाचवं काय? आस्क युअर टीचर फॉर हेल्प. किंवा टीचरला हेल्प विचारणार. काही मुलं असतील जे टीचरला विचारणार, काही अशी पण असणार ते काय करणार? टॉस अ कॉइन. आपण बघतो ना क्रिकेटमध्ये टॉस करतात कॉइन आणि मग डिसाईड करतात. मुलं खेळतात ना, तर कोण स्टार्ट करणार, बॅटिंग घेणार का बॉलिंग करणार? हा, तर टॉस अ कॉइन. तर मी असं डिसाईड करायचंय काहीतरी, मी इकडे जाऊ की नाही, मी या मित्रमैत्रिणी बरोबर पार्टीला जाऊ की नाही, तर काय करणार? टॉस अ कॉइन, कॉइन टॉस करणार आणि डिसाईड करणार. हेड आलं तर मी जाणार, टेल आलं तर नाही जाणार. तसं वेगवेगळे ऑप्शन्स दिले इकडे आपल्याला. आपण स्वतः जे आधी घेणार त्याला नंबर 1 करायचं, नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. इज दिस क्लिअर? ओके.
Now let me proceed. The next part. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing object. तर काय म्हणतात, काय होतं पोएटमध्ये, पोएट लिहिताना काय करतो, कधी कधी असे वाक्य बोलतोय जे डायरेक्ट कुणाला तरी सांगतो तो, पण तो समोर ऍबसेंट पर्सन म्हणजे तो समोर नसणार माणूस, तरी तो काहीतरी त्याच्याशी डायरेक्ट बोलतो. त्याला काय म्हणतो, कुठली फिगर ऑफ स्पीच आहे ही, ह्याला म्हणतात अपॉस्ट्रोफी. कुठली फिगर ऑफ स्पीच आहे, अपॉस्ट्रोफी. म्हणजे ऍबसेंट पर्सनला बोलायचं काहीतरी, म्हणजे समोर नसताना कुणाला तरी काहीतरी बोलायचं. जसे इकडे एक्झाम्पल दिलेत आपल्याला, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता स्टार म्हणजे तारा, आसमानमध्ये आकाशात असतो ते काय आपल्या समोर असतो, नाही ना. आपण बोलतो ना, पण ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आपण सगळ्यांनी हे लर्न केली आहे पोएम, म्हणजे लहान असताना. हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, करेक्ट. तर आपण काय विचारतो स्टारला, कसा आहेस तू, बरं आहे का. तर स्टार आहे का समोर, नाही. असे 2-3 एक्झाम्पल आहे. डेथ, वेअर इज दाय स्टिंग. ओ केवमॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. केवमॅन म्हणजे काय, खूप आधीचं माणूस जो गुफात राहायचं. काय करतोय आपण, कुणाला तरी सांगतोय जो समोर नाहीये, तसं आपल्याला इकडे सेंटेन्स कंप्लीट करायचे. ओ लाईफ, लाईफला सांगतोय आपण, म्हणजे आपलं जीवनला काहीतरी म्हणणार आपण. ओ लाईफ. तुम्ही स्वतः लिहायचं, मी फक्त एक्झाम्पल देते, तुम्ही काहीही लिहू शकता. हाऊ ब्युटिफुल यू आर, असं मी सांगणार. हाऊ ब्युटिफुल यू आर. सेकंड, डिअर गॉड. गॉड म्हणजे देव, देवाला काहीतरी सांगणार. प्लीज गिव्ह मी, काय पाहिजे तुम्हाला, टॉय टू प्ले ऑर हॉलिडे, आपण विचारू शकतो ना आपण. गिव्ह मी टॉईज, खेळणी मागू शकतो. बुक्स, बुक्सला काय बोलणार आपण, बुक्सला काय म्हणतो आपण, बेस्ट फ्रेंड्स, कारण ते कधी आपल्याला दगा देत नाही, कधी सोडून जात नाही. बुक्स, यू आर द बेस्ट फ्रेंड्स. एक्झाम्स, आता एक्झाम म्हटल्यावर काय डोक्यात येणार, आय विश, कभी थे नाही, कोणालाच परीक्षा द्यायला आवडत नाही. आता तर 2 वर्षानंतर शाळा सुरू झाली, आता तर अजिबात द्यायचं नाही. एक्झाम्स, आय विश यू वेअर नॉट देअर, म्हणजे मला नको तू. ओ यू ब्युटिफुल स्काय, स्कायला काय बोलणार, काहीतरी. ओ यू ब्युटिफुल स्काय. आय लाईक टू फ्लाय. ओके, काय असं लिहू शकतो. आता इकडे काय, अपॉस्ट्रोफी, हे फिगर स्पीच झालं जे आपण बोलतोय इकडे. आणखीन एक अपॉस्ट्रोफी असतं, पंक्च्युएशन असतं, ते जसं आपलं फुल स्टॉप आहे, हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, तसं अपॉस्ट्रोफी असतं. आता अपॉस्ट्रोफी म्हणजे काय येईल इकडे, लेट मी क्लिअर दिस, अदर्स यू ऑल विल गेट कन्फ्युज्ड. ओके, आता दुसरं अपॉस्ट्रोफी ते म्हणतात ना पंक्च्युएशन. तर कुठला पंक्च्युएशन आहे, हे दिसतं आपल्याला, आर नंतर हे हे ना तिकडे, त्याला म्हणतो आपण अपॉस्ट्रोफी. एसच्या आधी लावतो ना, त्याला म्हणतो अपॉस्ट्रोफी. हे आला अपॉस्ट्रोफी. तर टीनेजर्स प्रेयर, याला पण अपॉस्ट्रोफी, म्हणजे 2 अपॉस्ट्रोफीचा अर्थ आहे. एक आहे हे पंक्च्युएशन आणि दुसरा आहे फिगर ऑफ स्पीच. चला आता प्रेयरची सुरुवात करू. टीनेजर प्रेयर बघूया आता काय म्हणतात टीनेजर्स. तुम्हाला काय वाटतं, टीनेजर काय म्हणत असेल, काय प्रयत्न करत असेल. हा, जरा काय 2 सेकंड हे करा, काय तुम्हाला काय वाटत असेल, काय म्हणत असेल ती देवाला. हा, ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया मग. Teenager, each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. तर आज सुरुवात कशी बोलते ती, काय बोलते ती, ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस काय आणतो मला, नवीन सुरुवात, कसली तरी नवीन सुरुवात असते, ती दिवसाची नवीन सुरुवात असते, करेक्ट. डिसिशन्स आय मस्ट मेक, तर काहीतरी मला निर्णय घ्यावा लागतो. आय एम द ओनली वन टू चूज, आणि मीच घेऊ शकते. द रोड दॅट आय विल टेक, मी ज्या रस्त्यावर चालणार, आयुष्यभर जगणार आहे, तो रस्ता
त्याच्याबद्दल डिसिशन्स मांडते. कारण हे असा वय आहे जेव्हा तुम्ही काय करायचं पुढे, तुम्ही आयुष्यात कोण बनणार, काय करणार ते विचार करतात ना. आता मी असं करेन, मी तसं करेन. लहान मुलं एवढा विचार करत नाही, तो खेळत बसतो फक्त. आणि मोठी माणसं कंटाळून जातात, ते तर काही काम असतं ते काम करत राहतात. पण यंग जी मुलं असतात 13 to 19, ते काय करत असतात, त्यांची नवीन नवीन स्वप्ने असतात, नवीन काहीतरी करावंसं वाटतं, तर त्यांना काहीतरी डिसिजन घ्यायचं असतं. त्यांना कुठला मी रस्ता हे चूज करू असं प्रश्न असतो त्यांच्या समोर. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. तर इकडे व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर? एज ग्रुप काय आहे स्पीकरची? काय बघितलं आपण? काय असू शकते? येस, मी कितीदा सांगितलं स्टार्ट करण्याआधी, 13 to 19 असं नाही लिहायचं, आपल्याला फुल सेंटेन्स लिहायचं. द एज ऑफ द ग्रुप ऑफ द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम, आणि मग इज, आणि मग काय लिहिणार आपण? इज. 13 to 19 years. ओके, हे फर्स्ट प्रश्नाचं उत्तर आहे. What is the age group of the speaker? The age group of the speaker in the poem is 13 to 19 years. आता सेकंड प्रश्न काय? What decision does the speaker have to take? त्याला कसला डिसिजन घ्यावं लागतं? The road that she will take. कसला डिसिजन? आयुष्याचा. The road that she will take. The road I that the speaker has to take. कसला decision? The speaker has to take the decisions of the road which she will take. What does each new day fetch? म्हणजे नवीन दिवस, प्रत्येक नवीन दिवस आपल्याला काय देतो? काय देतो आपल्याला? न्यू बिगनिंग्स. काय देतो आपल्याला? न्यू बिगनिंग्स. तर प्रत्येक दिवस, what does each new day fetch? Each new day fetches new beginnings. क्लिअर? हे झालं दुसरं प्रश्न. आणि तिसरं काय बोलले मी? सेकंड काय होतं? what decision does the speaker have to take? Road. She has to choose what? The road. काय करावं लागतं त्याला? रोड चूज करावं लागतं. चूज द रोड दॅट शी विल टेक. पॉज करा, लिहून घ्या तर तुम्हाला समजेल. I can choose to take the road of light that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. तर काय करू शकते मी चांगलं हे निवडू शकते, किंवा मी असं काहीतरी करू शकते जे माझ्या आयुष्यात मला डार्कन म्हणजे काय? इविल म्हणजे जे चांगलं नसतं, वाईट असतं, त्या मार्गावर मी जाऊ शकते. दॅट लीड्स टू डिस्ट्रेस. आणि वाईट मार्गावर गेल्यावर काय होणार? डिस्ट्रेस म्हणजे काय? वरी अँड स्ट्रेन. तर आपल्याला फक्त टेन्शन येणार, कारण आता आपल्याला ते वाईट करण्याचं आवडेल, पण नंतर आपल्याला त्याचं हे कळेल, कारण वाईट रस्ता नेहमी आपल्याला चांगलं आयुष्य देणार नाही. ओके, तर I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Darkened म्हणजे evil, distressed म्हणजे काय? Worry and strain.
Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. तर तो काय म्हणतो आता, ती मुलगी काय म्हणते किंवा तो टीनेजर काय बोलतो, लॉर्ड म्हणजे देव, देवाला काय म्हणते, देव माझे डोळे उघड. जर मी वाईट रस्त्यावर जात असेल तर मला सही जे बरोबर आहे ते मार्गावर हे कर, बुद्धी दे, निवडायची चांगली बुद्धी दे. that I might clearly see. Help me stand for what is right. जे काही सही आहे, जे काही चुकीचं नाही ते करण्याची मला बुद्धी दे, मला समजू दे की हे चुकीचे आणि हे वाईट आहे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यात जे काही चांगलं असेल ते माझ्यात आतलं ते क्वालिटीज बाहेर आण. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन्स कम माय वे. टेम्पटेशन म्हणजे काय, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. टेम्पटेशन म्हणजे काय, काहीतरी वाईट करण्याचं आपल्याला इच्छा होते ना. असं टीचर बोलली कॉपी करू नका, तर इकडे बघायचं तिकडे बघायचं, कोणी कोणाचं उत्तर दिसतो का आपल्याला ते बघायचं. किंवा आईने सांगितलं रात्रीच्या वेळी बाहेर जायचं नाही, तर बाहेर जायचं. म्हणजे जे काही टेम्पटेशन म्हणजे काय, जे वाईट असेल किंवा चुकीचं असेल, मोठे आपल्याला सांगतात हे चुकीचं हे बरोबर आहे, तर अशा गोष्टीला नाही म्हणायचा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. जर माझी मित्रमैत्रीण सांगितली मला चल चल आज रात्री आपण बाहेर फिरायला जाऊया, आणि आईने सांगितलं नाही जायचं, तर काय मला हे दे, नो बोलायचं. मित्रमैत्रिणीला नो, म्हणजे जे काही टेम्पटेशन असतील आणि जर ते चुकीचे असतील तर मला नो बोलण्याची हिम्मत दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. तर कशासाठी, ह्याच्यासाठी की मी हे टेम्पटेशनला नो बोलून फिट राहायचंय, मला काही वाईट सवय नाही लावून घ्यायची, सिगरेट प्यायचं, काहीतरी करायचं, मोबाईल बघत बसायचं. तर आम्हाला काय पाहिजे, माझी बॉडी जी आहे ते क्लीन पाहिजे आणि फिट पाहिजे, कारण संपूर्ण आयुष्य जगायचं आहे ना. तर हाऊ शुड वी रिॲक्ट टू द टेम्पटेशन. टेम्पटेशनला काय करायला पाहिजे आपण, टेम्पटेशन हो हो ओके करेक्ट, काय करायचं आपल्याला, टेम्पटेशनला नो, से नो टू टेम्पटेशन. काय करायचं आपल्याला, से नो टू टेम्पटेशन व्हेन टेम्पटेशन्स कम माय वे. How should one react to temptation? One should say no to temptation. Okay? काय लिहिणार आपण, one should say no to temptation. मी इकडे लिहून दाखवते कारण हे कळणार नाही, नाहीतर सेंटेन्स कसं बनणार, one should say no आणि मग हे येणार. ओके, परत लिहिते हा, वरती गेलं थोडं, इकडे येणार वाक्याच्या आधी. वन शुड आणि मग से. वन शुड से नो टू टेम्पटेशन. ओके, हा, what should one do to temptation? One should say no to temptation. What effect does the speaker wish to see himself at the end of the teens? जेव्हा आपला टीनेज वय संपून जाईल तेव्हा त्याला काय बघायचंय, आपली लाईफ कशी आहे. तर पुढच्या पॅराग्राफ मध्ये बोलतोय तो, when my teenage years are over, I know that I will see that life is lived in very best with you walking next to me. तर त्याला काय पाहिजे, त्याला पाहिजे त्याची लाईफ कशी पाहिजे, सगळ्यांना पाहिजे ना. What effect does the speaker wish to see in himself at the end of these teens? That his life is lived its very best. तर त्याला काय वाटतं, त्याची लाईफ सर्वात उत्तम अशी त्यांनी हे वर्ष काढायला पाहिजे, की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहायला पाहिजे, त्याला प्रसन्नता खुशी मिळायला पाहिजे. The speaker wish to see himself at the life is lived at its very best.
विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि कोण पाहिजे त्याच्या शेजारी? गॉड. तो गॉडला प्रेयर करतोय ना. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? कुठल्या कंडिशन मध्ये? वेन टेम्पटेशन कम्स इट्स वे. तर कुठल्या? वेन टेम्पटेशन कम्स इट्स वे, द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. ओके, हे झालं याचं उत्तर. When temptation comes its way, that poet wishes to maintain his body. Whose company does the poet wish for in the walk of life? कुणाची कंपनी पाहिजे? आता कळलं असेल कुणाला सांगतोय तो. गॉड. तर कुणाची कंपनी पाहिजे त्याला? गॉडची. द पोएट विशेस फॉर गॉड्स कंपनी. Whose company? The poet wishes for God's company. In the walk of life. In the walk of life. काय लिहायचं आपल्याला इकडे? The poet wishes. नाही, मी वेगळा कलर देते तुम्हाला, नाहीतर कन्फ्यूज होईल. द स्पीकर, 1 minute. The speaker, the poet wishes for God's company in the walk of life. समजलं? नाही समजलं असेल तर पॉज करा. मी खूप हळू बोलले. स्लो गेले मी. परत एकदा फास्ट सांगते. आता आन्सर्स मार्क नाही करणार, फक्त पटकन हे करणार, मी एक्सप्लेन करणार. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवस मला नाही काहीतरी नवीन आणणार आहे समोर माझ्या. वाईट किंवा चांगलं असू शकतं. डिसिजन्स आय मस्ट मेक. तर मला डिसिजन घ्यावे लागतील आणि मीच घेऊ शकतो तो. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. कसला मार्ग निवडायचं ते माझ्यावरच अवलंबून आहे, चांगलं किंवा वाईट. I can choose to take the road of life that leads to great success. मी असा रस्ता निवडू शकते ज्याच्यामुळे मला खूप सक्सेस मिळेल, मी कामयाब होईल, यशस्वी होईल. or travel down the darkened road that leads to great distress. नाहीतर किंवा मी काय करू शकतो? मी असा रस्ता हे करू शकतो, काहीतरी वाईट करायचं सवय लावून घेऊ शकतो. कारण हे वय असं असतं, आपल्याला असं वाटतं हे करूया ते करूया, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूया. तर वाईट काहीतरी करून, डार्कन म्हणजे इव्हिल, वाईट करून आपलं संपूर्ण आयुष्य कसं? वरी म्हणजे काळजी करत बसायचं मग, आणि टेन्शन मध्ये. डिस्ट्रेस म्हणजे काय? वरी अँड स्ट्रेन. तर याच्या संपूर्ण आयुष्य माझं जाणार मग जर मी वाईट रस्ता निवडला तर. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. तर तो काय म्हणतो? देव माझे डोळे उघड, मला कळू दे, बुद्धी दे, ताकी मला समजेल की कुठचा रस्ता वाईट आहे आणि काय चांगलं आहे. तर मी चांगल्या मार्गावर चालू. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. जर असं काहीतरी होईल, टेम्पटेशन म्हणजे काय? काहीतरी वाईट करण्याचं इच्छा होईल, तेव्हा मला देव मला हिंमत दे नाही म्हणण्याचं. तर मी माझं बॉडी, माइंड सगळं फिट आणि चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करेन आयुष्यभर. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. जर जेव्हा माझे हे वय, टीनेज वय म्हणजे 20 वर्ष झालं माझं, तर मला असं वाटेल की मी सगळ्यात चांगलं जीवन जगलं या वयात. लाईफ इट्स लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आणि कोण आहे तू आहे माझ्या बरोबर. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण तो प्रार्थना करतो ना, तर देव नेहमी पाठीशी असणार, बरोबर असणार आणि वाईट संगतीत पडू देणार नाही असं म्हणतो. ही प्रार्थना आहे. What is the age group of the speaker in the poem? Yes, 13 to 19. What decision does the speaker have to make? The speaker has to choose the road that he has to take. कारण every day will bring him new beginnings. What does each new day fetch? Each new day brings new beginnings.
How should one react to temptation? One should say no to the temptation. What effect does the speaker wish to see in himself at the end of these teens? काय effect at the end of the teens? म्हणजे teens संपेल तेव्हा कसं वाटायला पाहिजे? That he lived his life the best. He lived its very best. In what condition does the poet wish to maintain this body? In what condition when temptation comes his way? काहीतरी वाईट करण्याची इच्छा येईल तेव्हा. Whose company does the poet wish for in the walk of life? The poet wishes the life of the company of God. Okay, I hope so you understood this prayer. Yes.